बर आता निवडणूक लागणार आहे माहितीये ना. हो चुरशीची लढत दिसते आता भोसरीमध्ये. हा. काय वाटतं तुमचं? अजित गव्हाणे आणि महेश लांडगे अशी लढत देते. काय वाटतं कोणाचा पारड चढ वाटतंय? पण आता त्यात काय नक्की नाही सांगते अजून. पण काय वाटतं कोणतं नक्की नाही पण कोणतरी एकच निवडून एक निवडून येणार. कोण वाटतं तुम्हाला? हा. थोडा बदल होणार. बदल होणार म्हणजे महेश लांडगे पडणार आहे. माहित सांगता येत नाही. का बरं? सांगता येत नाही. शरद पवारांनी ताकद लावली मध्ये. शरद पवारची ताकद आहे. बर नाही लढत जोरात होणार. बर. काय वाटतं त्याच्यामुळे वाटतं की महेश लांडगेंचं अवघड वाटतं यावेळेस? अवघड आहे थोडं थोडं. कशामुळं? काय ते कामगिरी का पाहिजे वय कामगिरी कमी जास्त झाली का होते तस. बर फक्त प्रचार केल्याने कामं नाही केली असं म्हणत. हो बर दादा तुमचं काय नाव? आम्ही देशमुख. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला वाटतं बदललोय असं वाटतंय. बदल होईल वाटतंय? हो, दाट शक्यता आहे. हो का नक्की बरं? नक्की. आणि माणूस तर म्हणजे शेवटी शरद पवार आहे. तो एवढं सोपा आहे का? बर. त्याच्या आता महेश दादा इथं 2 टर्म आमदार राहिलेत ना. राम द्या दोन काय आणि निवडून आलेले आहेत. नाही राम द्या पण तेवढे काम नाही केले ना. शेवटी आता शेवटी शरद पवार आहे. शरद पवार एवढं सोपा आहे का? बर हा. तो आणणार म्हणजे आणणार. अजित गव्हाणे आधी अजित पवारांकडे होते आता इकडे आलेत शरद पवारांकडे. हो शेवटी उमेदवारी डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. हो होणार निश्चित. हा. काय वाटतं लढत कशी द्यावी? हो, मागच्या 2 वेळा विलास लांडेंबरोबर लढत झाली. हो नाही शेवटी तवाच ना आताची फरक आहे. शेवटी हे पक्ष सगळे फुटल्यामुळे आहे ना हा. आता शेवटी गावून लागेल असं वाटतं. बर गव्हाणेंबद्दल काय वाटतं? हो माणूस चांगला आहे भाऊ. कामे केलीत त्यांच्या? हो काम केलेली. आता मतदारसंघ वाढलेला आहे. हो वाढू दे ना. हा. शेवटी मतदार जागा आहे ना हो. हा. हा, त्याला माहिती आता शेवटी माणूस चांगला आहे म्हणलं ते लोक तिकडे द्यायला मग ते. पण महेश लांडेंचा पराभव करणं सोपं वाटतंय का? नाही काय तर शेवटी सांगता येत नाही पण होऊ शकतो भाऊ. हा. तुम्हाला तर वाटतंय बदल व्हावा? हो बदल हो आणि व्हायलाच पाहिजे. बर कारण काय आहे त्याला? नाही, कारण काय आता शेवटी लोक वैतागले भाजपवाल्यांना. हा. नाही शेतकऱ्यांना काय दिलं काहीच नाही दिलं. शेवटी लोक वैतागले. शेवटी लोक यांना बदललोय भाऊ. बर. फक्त भोसरीमध्ये होईल का संपूर्ण? नाही चौक पार आमच्याकडे सुद्धा होणार. आम्ही अकोल्याचे आमच्याकडे आमचा 8 वेळा आमदार असताना तो पाळलाय कोण? मधुकरराव पिचड. बर 8 वेळा शिवाय त्याच्यापेक्षा तो लांब कडे त्याला 1,55,000 मत पडले त्याला पाळले. तर येतं काय किरकोळ आहे. तर आता आपण पाहतोय मागच्या निवडणुकीत महेश लांडगे जवळजवळ 70-75 हजारच्या लीडने आलते निवडून. हो आला. चांगलं लीड वन साइड लीड घेतली. हो. यावेळी तुम्ही म्हणताय पराभव होईल. कशी लढत होईल म्हणजे काय वाटतं तुम्हाला? बेरीज काय वाटतं मतदान? तरी बेरीज जवळजवळ 50च्या पुढे होईल. 50च्या 50,000 हो गवाड्या. तर एवढं काय विश्वास वाटतं? नाही होणार. शेवटी माणूस त्याला वरचा माणूस सांगणार ना. बर शरद पवार हात शरद पवारचा हात आहे ना हो. शरद पवार एवढा सोपा आहे का? चांगल्याला काम पवडायचे. तर तुम्हाला काय वाटतं बाबा? तसं तुम्ही पण म्हणता अजित गव्हाणे पण लढत कशी होईल? जुने काळाडू ते शरद पवार. हा जुने पहिलवान जुनं पहिलवान आहे. हो इकडे पण भोसरीत पहिलवान आहे. इकडे पण पहिलवान आहे. बर पहिलवान काय आता या 2 गव्हाणे पहिलवान आणि लांडगे पहिलवान मध्ये काय वाटतं म्हणजे लढत कशी होईल? गव्हाणे पहिलवान येणार. बर काय वाटतं लीड किती असेल? 150च्या पुढे जाणार. 50च्या पुढं. बर